हरिओम। मी भारती वीरा उदयसिंह शिंदे, इंदिरा उपासना केंद्र, नाशिक। माझा हा अनुभव आहे ज्यावेळेस लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले त्यावेळेसचा। तर आम्ही सगळे जवळजवळ 30-35 जण भुसावळहून ट्रेननी बापूंच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आलो होतो। तर संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे तोपर्यंत आम्ही सगळे बरोबरच होतो। 6 वाजता कळलं की बॉम्बस्फोट झाले आहेत मुंबईमध्ये लोकलमध्ये। आणि बापूंनी सांगितलं की बाबा सगळ्यांनी घाई करू नका, असं असं झालेलं आहे, तर तुम्ही सावकाशपणे बाहेर निघा। आणि मग आम्ही तसं हळूहळू सगळेजण बाहेर निघायला लागलो। दर्शन वगैरे झालं आणि निघालो। तर म्हणजे बरेचसे जण आमच्यामध्ये नवीन होते, त्यांना मुंबईची माहिती नव्हती। आणि निघालो आम्ही। तर ते खूप घाबरून गेले जे प्रथमच आले होते मुंबईमध्ये। आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सगळे गर्दीमध्ये विखुरले गेले। तर मग आम्ही हळूहळू बाहेर निघालो। 7-8 जणांचा ग्रुप होता। असं करत करत आम्ही एका बसमध्ये बसलो, सगळे लेडीज। तिथून निघालो तर ती बस सायानून निघाली। ती दादरपर्यंत जाईपर्यंत आम्हाला जवळजवळ 2 तास लागले। आणि आमचं रिझर्वेशन होतं रात्री 12च्या गाडीचं, ट्रेनचं। आम्ही तिथे पोचेपर्यंत 2 तास लागले। म्हटलं गाडी मिस झाली तर पंचायत परत, म्हणून मग। आणि बाकीचे जे नौखे होते ते पण विखुरले गेल्यामुळे त्यांचा एक फोन लागेना, कारण नेटवर्क सगळं बंद होतं, मोबाईल बंद होते। असं करता करता, आणि माझा धाकटा मुलगा कुणाल सिंह, तर त्याला खूप ताप भरला होता त्या दिवशी। आणि पाऊसही पडत होता वरून, आणि भिजला होता, त्यामुळे त्याला थंडी खूप वाजत होती। तर त्याच्या हातातनं बापूंचा फोटो होता। त्यांना कोणीच गाडीमध्ये घेईना। 3 जण ते खाली राहिले होते, त्याचे पप्पा, तो आणि एक पुष्पेंद्रसिंह सावदेकर म्हणून भुसावळचेच होते बापू फक्त। असे 3 जण खालीच राहिले। पण त्याच्या हातात बापूंचा फोटो बघितल्यानंतर एक पोलिसांनी एक गाडी थांबवली आणि सांगितलं की यांना तुम्ही गाडीमध्ये घ्या। तर तिथे त्याच्यात जागा नव्हती, पण त्या पोलिसांनी त्याच्यातल्या 2-3 जणांना खाली उतरवलं आणि यांना बसवलं आणि सांगितलं की यांना जिथे जायचं असेल तिथे ताबडतोब त्यांना सोडून या। आणि याला खूप थंडी, ताप, तर कसं तरी बसला। तर बापूंचा फोटो असल्यामुळे ते पोलिसांनी खूप मदत केली। असं करत करत सगळेजण कल्याणला 12 वाजेपर्यंत सगळे तिथे कल्याणला सगळे जमा झाले। तर असं बापूंनी सगळ्यांना व्यवस्थित ट्रेनमध्ये पोचवलं। हा अनुभव इथे संपवते। हरिओम। श्रीराम अंबज्ञ।